आणि एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापुरात आता शहरी भागामध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पंचगंगा नदीनं सध्या धोक्याची पातळी ओलांडली आहे। शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये अनेक घरांमध्ये देखील पाणी साचलंय। त्याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं आपली धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता कोल्हापुरातील सखल भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे शाहूपुरीतील कुंभार गल्ली परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। कुंभार गल्ली परिसरामध्ये अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते साठायला सुरुवात झाली आहे। याच कुंभार गल्लीच्या बाजूनं जयंती नाला आहे तो जातो आणि याच नाल्याचं पाणी आपण बघतोय आता आसपासच्या घरामध्ये देखील यायला सुरुवात झाली आहे। दृश्य आपण बघू शकतो किती गंभीर परिस्थिती हळूहळू कोल्हापूरमध्ये निर्माण होते। साहित्य आम्ही हलवलेलं आहे, पण किरकोळ जो पसार आहे आता सध्याची परिस्थिती बघता 6 वाजता बरोबर पाणी यायची सुरुवात झालेली होती। पण पाऊस जर थांबला तर दिवसभर जरा कमी होईल, पण पाऊस जर कंटिन्यू जर चालू झाला तर शक्यता नाकारता येणार नाही। भरपूर पाणी वाढण्याची शक्यता आहे। आलमट्टी धरणाने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे। त्यांनी भरपूर पाण्याचं म्हणजे जरी आला असतं दुसऱ्या मजल्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलं असतं, पण आलमट्टीवाल्याने आमचं भरपूर सहकार्य करून आम्हाला हे केलेलं आहे। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।